एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय काय केलंस तू आता? हे सगळं सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच का वागतेस तू असं राधा? काय व्यवस्थित चालू आहे गणेश? आपल्यात जे काही घडतंय ते कळत नाहीये का तुला? काय घडतंय आपल्यात? आपल्यात काहीही घडत नाहीये. आपल्यात जे घडायचं होतं ते घडून गेलं, ते संपलं. घनश्याम, आपण लग्न केलं तेव्हा माझा फोकस खूप क्लिअर होता. मला वाटलं ते साधं सोपं तर आहे सगळं. हे लग्नाचं बंधन वाटलं होतं मला तेव्हा. मी लग्न होऊन आपल्या घरात आले. सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली आणि मग माझ्या लक्षात आलं की लग्न म्हणजे काही बंधन नाहीये. उलट उलट मला आणखीन मोकळं वाटायला लागलं आणि मला आता माझं पूर्वीचं काही नकोच आहे. या सगळ्या नव्या गोष्टी हव्यात मला माझ्या आयुष्यात. ही नाती हवी आहेत, हा ओलावा हवाय, हे बदल हवेत आणि आणि मला तू हवायस गणेशा. राधा, तुला तुला कळत नाहीये तू काय बोलतेस ते. लग्नाचं हे खोटं नाटक करता करता मी तुझ्या प्रेमात पडले गणेशा. आणि हेच खरं. तुझ्यासाठी सिच्युएशन बदललेली असेल, माझ्यासाठी ती नाही बदलली. माझ्यासाठी लग्नाच्या आधी माझा फोकस क्लिअर होता आणि आत्ताही माझा फोकस क्लिअर आहे. मग तुला कशी मुलगी आवडेल असा प्रश्न विचारल्यावर तुझे वर्णन केलंस. हे सगळं माझ्यासारखंच होतं गणेशा. असं नव्हतं. आणि तुला जर असं वाटलं असेल तर तो तुझा गैरसमज राहा. काय काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे? तू का कमिटमेंट द्यायला घाबरतोस? प्रॉब्लेम काय? मला प्रॉब्लेम कळायला हवा. याचं एकच कारण आहे, तुला अमेरिकेला जायचंय. का जायचंय तुला घनश्याम अमेरिकेला? हो, मला अमेरिकेला जायचंय. मला अमेरिकेला जायचंय राधा. कारण मी एका मुलीला वचन दिलं होतं की जीव गेला तरी मी अमेरिकेला जाईन. मला अमेरिकेला जायचंय राधा, कारण तिच्या डोळ्यात मी स्वप्न पाहिलं होतं मी अमेरिकेला सेटल झालोय असं. मग तिच्याशीच का नाही केलंस लग्न? कसं करणार? कारण जिच्याशी लग्न करायचं होतं ना, ती नाही आता या जगात. तू हे पूर्वाबद्दल बोलतोयस म्हणजे हे तू तिलाही नाही सांगू शकलास. स्वतःला सावर राधा. शांतपणे उभा राहा आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवून डोळे मिटून एकदा स्वतःला विचार की तू खरंच माझ्याशिवाय जगू शकशील? तुझ्या बिना तुझा
विना तुझ्या विना तुझ्या विना अहो अहो तुम्ही कशा केला चहा? मी केला असता ना. घे. सकाळपासून पाहतोय तू कुठल्या तरी विचारात हरवलेली आहेस. आज राधा सुद्धा कॉफी प्यायला आली नाही. तेव्हा मग ठरवलं की आज बायको सोबत चहा प्यावा. आणि मला माहिती आहे तुला आयता बनवून दिलेला चहा आवडतो. सांग देव काय झालंय? राधा आली नाही ना आज कॉफी प्यायला. वाटलंच होतं मला. रात्री खूप जागली का ती? हो अहो म्हणजे काय झालं, मी ना काल रात्री नेहमीप्रमाणे सगळी दारं बिरं बंद आहेत की नाही हे बघत होते ना, तर ही आपली हॉलच्या खिडकीपाशी एकटीच उभी होती. आणि म्हणजे अशी आतून खूप हललेली, खूप हळवी. काय झालं काही सांगितलं नाही हो तिने, पण काहीतरी बिनसलंय. आणि असं नेहमीच काही नाही, काहीतरी वेगळं. आठवण आली असेल कसली तरी घरची. होत असं तुला छोट्या छोट्या गोष्टींची मोठी चिंता करत बसतेस. अहो तसं नाही हो, मला असं आतून जाणवलं. एका बाईचं मन बाईलाच कळतं की नाही. बर, मग तुला काय जाणवलं? हा, दोनच गोष्टी असू शकतात. एक तर काहीतरी मोठं घडलंय मनाविरुद्ध, आणि तसं नसेल तर मग काय? अहो मुली अशा अगदी खूप हळव्या केव्हा होतात. हो, पण मग पुढं काय होतं? म्हणजे तू आत्ताच म्हणालीस ना की बायकांचं मन बायकात जाणू शकतात. मग मला काय विचारतेस? हा, पण म्हणून पुरुषांनी बाईचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही का? तो प्रयत्न मी आता केला की नाही? तुझ्यासाठी चहा करून तुला तो आणून दिला की नाही?
तुम्ही चेष्टा करू नका हो. बर, तू चहा घे. चहा पिऊन सांगितलंस तरी चालेल. मला काय वाटतंय, हा, म्हणजे बहुतेक राधा, तुम्हाला आठवतंय का घनाच्या वेळेला माझं कसं व्हायचं ते? म्हणजे अचानक खूप रडूच यायचं, खूप चिडायचे तुमच्यावर, खूप अस्वस्थ वाटायचं, खूप उदास वाटायचं, असं काय काय व्हायचं आठवतंय? मला आता एवढंच आठवतंय की त्या काळात मी एकदा नुसतं म्हटलं की मला ऑफिसला जायला उशीर होतोय, तर बाप रे, रडून रडून तू अख्खं घर डोक्यावर घेतलं होतंस. त्या दिवशी मग काही नाही तर मला रजा टाकायला लागली. हो तेच कळलं, तेच. तर तसंच राधाचं होत असेल. म्हणजे काय की असे आता तर छान आनंदी होती ती, आणि एकदम अशी अचानक म्हणजे असे मूड स्विंग्स गरोदरपणात होतात ना. काय सांगतेस देऊ? आपण पण कन्फर्म करायला हवा. हो, पण नाहीतर मग दुसरं काय असणार सांगा? हा, राधा आणि घनाचं तर सगळं छान चाललेलं आहे, म्हणजे भांडण वगैरे नसणारच, म्हणजे हेच असणार ना. आणि हेच खरं तर असायला हवं, हो की नाही? चहा घे ना, चहा घे. हेच असेल. व्हॉट काय? व्हॉट म्हणजेच काय? नाव काय म्हणालास तू तुझं? मानव. नाम तो याद होगा. हा, मानव. Why are you staring at me? मी स्टेअर करतोय? नाही, मी फक्त बघतोय तुझ्याकडे. हा, तेच नाही, स्टेअर करतोयस. हा, म्हणजे मी विचार करत होतो की तू असं गन्स रायफल्स घेऊन फिरत असतोस आणि हे असं काहीतरी मारतोस, तर हे का करतोस हा विचार मी करत होतो. चित्रकाराकडे ब्रश असेल तर त्याला विचारतोस का तू, का रे बाबा तुझ्याकडे ब्रश का आहे? गायकाकडे तंबुरा असेल तर विचारतोस, चोराकडे गुप्ती असेल तर विचारतोस. नाही, मी शूटर आहे तर माझ्याकडे रायफल आणि हे असं का आहे, हे असं कसं काय विचारू शकतोस? अबीर, जो खुलेआम कत्ल करता है दुनिया उसे फरिश्ता कहती है, कातिल तो उसे कहती है जो कलम लेके चलता है. नॉट बैड. बैड. मला जे वाटतंय ते खरं आहे ना? हा, काय वाटतंय तुला आयडी? काहीतरी गोड बातमी आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अबीर, खाणं झालं की सालं कचऱ्याच्या टोपलीतच जायला हवी. तर ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. काय, राधा जरी या घरात नसली ना तरी तिची शिस्त या घराला आहे. ओके? राधा इतकी शिस्तीची? रिअली? या. आय डोंट थिंक सो. अरे, तिच्यासारखी शिस्तप्रिय मुलगी शोधून सापडणार नाही. हा,
म्हणजे पप्पा घरात असतील आणि टेबलवर धूळ जरी दिसली ना तरी पटकन साफ करून घेतात तिच्या भीतीने. इतका धाक आहे राधाचा. राधाचा इतका धाक नाही, मला नाही वाटत. उलट मला असं वाटतं ना की ती तिच्या नवऱ्याच्या धाकात आहे. हा म्हणजे खरं तर ना मला राधा ना खूप शामळ मुलगी वाटते. फार जनरल टाईपची मुलगी आहे ती. ए हॅलो, हू आर यू? तू तू राधाबद्दल असं बोलूच कसं शकतोस? 2 दिवस झाले नाही तुला येऊन आणि तू तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायला लागला. तुला काही अधिकार नाहीये तिच्याबद्दल बोलण्याचा. अरे, राधा खूप वेगळी मुलगी आहे. प्रतिभाशाली, तेजस्वी, क्रिएटिव्ह, डायनेमिक मुलगी आहे ती. चिल 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 मॅन, काम डाऊन. मी सहज म्हटलं होतं, तू इतका काय एक्साइट होतोयस? ऍपल? नो थँक्स. गुड फॉर युअर हेल्थ. मी आलोच. डस्टबिन मध्ये. Sure. राधाबद्दल बोलतोय. तुला ना खरंच धपाटे घालायला पाहिजेत अगदी. ते बायकोच्या मनात काय चाललंय ते ओळखता येत नाही का रे तुला? नाही ओळखता आलं तर विचारता येत नाही तिला की काय झालं, काय होतंय म्हणून? म्हणजे काय 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 झालं? मला खरंच काही माहिती नाही. मला काही माहिती नाही. अरे केवढी कावरी बावरी झाली होती ती, आणि ती कशी काय बोलणार? अशा वेळेला मुली नाही बोलू शकत. तुला समजायला हवं ना. म्हणजे मला हे मला कळत नाही तू काय बोलतेस ते आयडी. म्हणजे मला जे वाटतंय ते खरं आहे ना? हा? काय वाटतंय तुला आयडी? काहीतरी गोड बातमी आहे, हो ना? तू पण नको ना इतकी स्वप्न बघू सारखी सारखी. का नको बघू? मी बघणार स्वप्न आणि तुम्ही दोघांनी ती पूर्ण करायची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय? हा तूच तिला सांगितलं असणार, एवढ्यात कुणाला सांगू नको म्हणून ती काल बोलली नाही. देव पावला रे, देव पावला. अरे काल मी बघितलं ना राधाला, तेव्हाच मला जाणवलं. मी म्हटलं असं कसं एवढं सगळं छान चाललं आणि एकदम अशी उदास का झाली ती? पण असं होतं अशा प्रसंगामध्ये, असं होतं. अरे आपण एक काम करूया, ऐक माझं. तिला आधी आपण एका गायनेकोलॉजिस्टकडे घेऊन जाऊया, सगळं कन्फर्म करू आणि मग घरात सगळ्यांना सांगू. आयडी 1 मिनिट, तू वाटेल ते बोलतेस. हे बघ असं काही नाही होऊ शकत. नाही होऊ शकत म्हणजे? अगं नाही होऊ शकत म्हणजे बस तू बस. तू काय बोलतोय? इकडे बस. नाही होऊ शकत म्हणजे आमचं तसं काही प्लॅनिंग नाही ना अजून, म्हणून. मग काल अचानक राधा एवढी अपसेट का झाली? भांडलास तिच्याशी? हो. खना या खेपेला खूप मोठं भांडण झालं का? नाही मोठं नाही. हे गैरसमज झाला छोटासा. काय तिची चूक नाही, माझा गैरसमज झाला आणि मी तिला बोललो, मग ती रुसली आणि म्हणून ती. पण तुला वाटतंय तसं काही नाही आयडी.
खरं सांगतोस? तुझी शपथ. मग मला जे वाटतंय ते खरं करा ना. मला माहितीये तुमचं प्लॅनिंग वगैरे असतं, पण आता पुरं झालं ना. अरे हीच वेळ योग्य आहे, हे वय योग्य आहे. घना, अरे मुलींचं वय वाढलं ना की मग कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि तुला मी एक सांगते बघ, तुम्हाला बाळ झालं ना की असं सारखं भांडायला सवडच मिळणार नाही तुम्हाला. आणि तुला तर लहान मुलं किती आवडतात. मला म्हणायचं असं आठवतं, मी लग्न नाही करणार पण बाळ दत्तक घेणार म्हणून. हा मग का रे एवढा उशीर लागला? आयडी ऐक ना. माझा आणि राधाचा म्हणजे दोघांचा निर्णय असेल ना, त्यामुळे मला तिच्याशी एकदा बोलू दे ना. म्हणजे मी बोलतो ना तिच्याशी. नीट बोल. हो. सारखं भांडू नको रे तिच्याशी. अरे हळवी आहे पोर, तू जप तिला. हो. आयडी काय रे? तू पण नको ना इतकी स्वप्न बघू सारखी. का नको बघू? मी बघणार स्वप्न आणि तुम्ही दोघांनी ती पूर्ण करायची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.